मी अश्विनी बाबासो जमाले. शिवराय प्रतिष्ठान मार्फत आम्ही आज जंगली जयगड हा किल्ला पाहण्यासाठी आलो. महत्वाचं म्हणजे मी एकदा रील्स बघितली होती जंगली जयगड विषयी आणि मी म्हटलं की बघावं म्हणून मग त्याच्यावर पाठवलं होतं. त्याच्यावर सरांनी असं सांगितलं की आपण प्रयत्न करू. माझं अभिजित सरांबरोबर एकदा बोलणं झालं होतं की आपण करू शकतो का असं प्लॅन. तर मग त्याच्यानंतर माहिती वगैरे तुम्ही सगळ्यांनी घेतल्यानंतर इथे आलो. हा किल्ला फक्त असा आहे की आपण लास्ट टाइम मुडागडचा एक बघितला होता आणि आज जंगली जयगड. सांगायचं तात्पर्य ह्या किल्ल्यांविषयी असं की माहिती असलेले किल्ले सगळे बघतायत, पण आपल्या शिवराय प्रतिष्ठान मार्फत जे किल्ले माहितीच नाहीयेत, जे कुठे वाचनात पण आले नाहीयेत लोकांच्या, ते आपण आज बघतोय. ते आपण म्हणजे आता मुडागडचंही असेल किंवा जंगली जयगडचंही असेल, जे आपण बघितलं, प्रत्यक्षात अनुभवलं हा किल्ला कसा आहे तो. ही माहिती जी कळाली हे आपण साक्षात इथे आलो म्हणून कळालं की कुठेही माहिती अवेलेबल नाहीये. तुमच्या मार्फत, शिवराय प्रतिष्ठानच्या मार्फत, तुमच्या पेजच्या मार्फत ही माहिती आणखीन खूप जणांना कळावी ही अशी इच्छा आहे. आणि जितपत आपल्याला हे असे किल्ले जे आहेत जे माहित नाहीयेत, काळाच्या पडद्याआड गेलेत, मुलांनाही माहित नाहीयेत, आपल्यालाही माहित नाहीयेत असे किल्ले, हे आपण नक्कीच बघण्याचा प्रयत्न करू. आणि शिवराय प्रतिष्ठान मार्फतच हे किल्ले बघण्याची आम्हाला इच्छा आहे आणि असे वेगवेगळे ट्रेक तुम्ही आयोजित करावेत आणि आम्ही त्याचा नक्कीच लाभ घेऊ. बाकी शिवराय प्रतिष्ठानच्या मार्फत म्हणजे सांगायचं, सगळे तुमचे जे मेंबर्स आहेत ते फॅमिली सारखं ट्रीट करतात. आदल्यावर आनंद होतो. प्रत्येक नवीन कोणता ट्रेक तुम्ही आयोजित करताय ही माहिती म्हणजे आम्हाला माहिती पडावं यासाठी उत्सुकता असते किंवा हा गड आहे. मेसेज आला की आम्ही लगेच त्यासाठी जायचंच आहे आपल्याला किल्ला बघण्यासाठी ह्या प्रयत्नात असतो. इथून पुढेही असेच आयोजित करत जावं. आम्ही नक्की त्याचा लाभ घेऊ आणि येण्याचा प्रयत्न नक्की करत राहू. धन्यवाद.